पारगावातील हे खेळाडू आहेत. सध्या आपण पाहताय आज मुरबाड तालुक्यातील वडवली नगरीमध्ये धडाकेबाज चषक वडवली 51व्या पर्वामध्ये दाखल झालेत. द्वितीय फेरीतली पहिली लढत सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये विशाल पाटील आणि ऋतिक पाटील. विशाल पाटीलला मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ केला होता. बॅटिंग भरपूर सुरेख होती विशाल पाटीलची. मॅचला आपण सुरुवात करतोय. टाइमर सुरू झाला. क्षितिजा दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला पुल केला. मिस्टामिक घ्या परंतु नोमान्स लँड मध्ये जाऊन पडतोय बॉल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश आलं दोन्ही बॅटर्सला. श्री गणेश होतो यावेळी वडवली बी टीमच्या इनिंगचा. आधी 11 चेंज द गेम वडवली या नावाना संघ आपण पाहता धडाकेबाज चषकामध्ये खेळतोय. धावसंख्या 2-2 ने सुरुवात होते. विशाल पाटीलचा फटका आपण पुलचा पाहिला. कॅप मधनं बॉल डीपला थर्डमॅनला जातोय. चौकाराला आणि आधी 11 चेंज द गेम वडवली हा संघ आपण पाहताय. आदरणीय केशव अंबू पाटील वडवली डोंबिवली यांनी पुरस्कृत केला. त्यांच्या नावानं हा संघ आपण पाहताय सध्या खेळतोय मैदानाच्या मध्ये. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक आहे जी मुरबाड विभागासाठी आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय केशव अंबू पाटील साहेबांचं. ऑन साइडला जबरदस्त फटका. विशाल पाटीलच्या बॅटचा तडाखा आला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा न हो आलाय षटकार. सिक्सर आपण पाहताय सध्या विशाल पाटील आक्रमकतेने बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली सुरुवात त्यांनी करून दिली होती आपल्या टीमला. इथे देखील समोर फटका लॉंग ऑफला. 1 बाउन्स ओव्हर द रो बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पाटील ऑन फायर. आला अजून एक दमदार चौकार. मध्ये स्वप्नवत सुरुवात पहिल्याच ओव्हर मध्ये. टीमची टोटल स्कोर बोर्ड वर 16. 4 बॉल मध्ये 16. चौकार सिक्सर चौकार हे सध्या स्कोर कार्ड आपण पाहताय. क्षितिज वर सध्या आक्रमण केलं जात आहे. दूरवरनं खेळला यावी. इनफिल्ड मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग. ओव्हर थ्रो झाला. पॅकअप डीप मधनं आलाय परंतु या ठिकाणी विशालनं थांबवलं. ऋतिकला एकच धाव ठिकाणी कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही मानस दोन्ही बॅटर्सनं दाखवला नाही. दरम्यान आपण पाहता धावा संख्या 17. पहिलं षटक. फ्लाइंग स्टार्ट आपण पाहताय वडवली बी. आधी 11 चेंज द गेम वडवली बी हा संघ आज एक फायनल त्यांनी पटकावली. एक ट्रॉफी जिंकून ते आज वडवली नगरीमध्ये धडाकेबाज चषक खेळण्यासाठी दाखल झालेत. गतवर्षीचा ग्रामीण ओपनचा चॅम्पियन जे हनुमान भोगाव संघ मगाशी आपण त्याची लढत पाहिली. राजनंदिनी शिवशक्ती तुते संघाला त्यांनी परास्त केलं. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. ते शॉर्ट थर्डमॅनला बीट करत असताना बॉल मागे चाललाय. डीपला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा चौकार.
पूर्वक शुभेच्छा. जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वीतळावर असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, त्यांचा इतिहास आपल्या मनामध्ये कायम असेल. ही अस्मिता प्रत्येक मराठी माणसाची आणि हा सण आहे प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा, प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा क्षण आहे. अभिमानानं मान फुलून यावे. खरंच भाग्यवान आहोत आपण. षटकाराला विशाल पाटीलच्या बॅटमधनं, विशाल पाटीलची बॅट आज आपण एकंदरीत पाहिली तर आक्रमक बोलत्या. चौकार षटकारांची भाषा सध्या बॅटमधनं. षटकार थँक्यू. संत महंत घडले याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांचा जन्म झाला. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साहित्यवीर आणि अनेक चळवळींचा जन्म झाला. त्याच पवित्र मातीमध्ये आपला जन्म झाला. या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अनइवन बाउन्स होता. जितकी उंची अपेक्षित होती विशालला तितकी उंची मिळू शकली नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. धावत संख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण पाहत आहे. आधी 11 चेंज द गेम वडवली बी. 27वा षटक क्रमांक 2 चा केस सध्या सुरू आहे. अनिकेत टाकवणे सध्या आपण पाहता सेकंड ओव्हर साठी. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. 7 बॉलचा सामना केला विशालनं. 23वा त्याच्या पॅटमधनं आलं आणि यशस्वी सलामीची जोडी आहे. मागच्या मॅचमध्ये देखील या जोडीनं खूप चांगली सुरुवात करून दिली होती. लोवर फुल टॉस आहे. समोर वाईडिश लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. अनिकेत टाकवणे पुणे जिल्ह्यातील पारगावचा संघ सध्या आपण पाहत आहे. मुरबाड तालुक्यामध्ये धडाकेबाज चषक खेळण्यासाठी पहिला सामना टीमने जिंकला. गोवे संघाला परास्त केलं. त्यानंतर हा दुसरा सामना ते सध्या खेळत आहेत. आधी 11 चेंज द गेम वडवली या टीम समोर. 29 रन्स सध्या स्कोर कार्डवर आहेत. स्विचचा प्रयत्न गॅप मध्ये काढला. डीप थर्डमॅनला जाईल बॉल वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज मैदानाच्या चौफेर यशस्वी फटकेबाजी विशाल पाटीलची पाहायला मिळते. चौकार यावेळी लाईन पाहावी लागेल. दर्शवतात पंच. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या एकने पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा आपण पाहताय. 34वा षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि भरपूर चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होते. ती आधी 11 चेंज द गेम वडवली बी. हा बॉल आपण पाहता लाईन यावी यष्टांच्या वर्ण बॉल गेला आणि त्यामुळे पंच तटस्थ होते. हो यस ते चित्र आपण पाहता सध्या रिप्लायमध्ये. भरपूर जास्त शफल झाला होता. विकेटच्या वर्ण हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. टॉटबॉल आपण पाहताय. अनिकेत टाकवणीचं षटक ज्यामध्ये 13 रन्स आल्या. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर क्षितिजचं षटक भरपूर महाग ठरलं. 21 रन्स त्या ओव्हरमध्ये विशाल पाटील. 10 बॉल 29. एक चांगली इनिंग साकारतोय. स्विचचा प्रयत्न देखील केला विशालच्या माध्यमात. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले एकंदरीत डॉट आलेत. डॉट चेंडून षटकाची सांगता होत असताना 2 ओव्हरचा यशस्वी खेळ समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना प्रथम आपण पाहताय वडवली टीमची धावत संख्या स्कोर कार्डवर 34. मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील खेळतोय. 11 बॉल 29 आणि ऋतिक पाटील ज्यानं 1 चौकाराच्या साहाय्यानं तो 4 धावत संख्येवर खेळतोय. चौतीसावा स्कोर कार्डवर 17.00 ची सरासरी सध्या आपण पाहता प्रति षटका मागे राखली गेली आहे. षटक क्रमांक 3 पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. विकास सुरोशे आलेत. 20वा रिसोट इनकडनं 3रं षटक घेऊन आपण पाहताय.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलं ते आधी 11 चेस गेम वडवली बी टीमला. विकास सुरोशे तिसरं षटक कमबॅक इथून करावा लागेल पारगाव पुणे टीमला. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण विचार केला तर 91 धावा उभारल्या होत्या टीम वडवलीनं. भरपूर चांगली बॅटिंग त्या मॅचमध्ये. विशाल पाटील, विकास पाटील, कमलेश पाटील तिन्ही गोलंदाजांनी तिन्ही फलंदाजांनी आपण एकंदरीत विचार केला तर मोलाचं योगदान दिलं होतं स्कोर कार्डसाठी. ऋतिक समोर पण पाहता मागचे 2 षटकं एकंदरीत 11 बॉल विशालने खेळून काढलेत. ऋतिकनं फक्त 1 बॉल फेस केला. विकास सुरोशेचं स्वागत केलंय, गॅपमध्ये बॉल पाठवलाय कव्हरला. ऋतिक पाटीलच्या बॅटमध्ये बॅकफूट पंच आपण पाहताय चौकार. सहज सोपा झेल टिपला त्याने. पहिला धक्का लागलाय. विशाल पाटीलला माघारी परतावं लागतं. विशाल बॅक टू द डग आउट. 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16. न्यू पॅटर्न मैदानाच्या मध्ये कमलेश पाटील आपण पाहताय. विशाल पाटील बाद झाला. बाद होण्यापूर्वी विशालनं भरपूर चांगलं योगदान दिलं. 12 बॉलचा सामना त्याने केला. 29 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. टीमची टोटल स्कोर कार्डवर 41. त्यांच्या गजरानं आपण आपल्या सहकार्याचं स्वागत करत असताना डगआउट आपण पाहता. ही खेळ भावना असते गावाच्या प्रती. आपण पाहताय नेहमीच आपला संघ जिंकावा याच उद्देशानं 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपला गावाच्या नावाचा संघ जिंकावा यासाठीच तर प्रयत्न सुरू असतात. प्रत्येकाला साथ दिली जाते. प्रत्येकाचं मनोबल वाढवलं जातं. आत्मविश्वास वाढवला जातोय. विकास सुरोश आहे. भरपूर चांगलं कमबॅक या खेळाडूंना करून दिलं या ओव्हरमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 41. मिस्टामिक फटका इथे कमलेश पाटीलचा, परंतु बॉल पोहोचलाच नाही या खेळाडूपर्यंत. मिडॉनला खेळाडू नव्हता. डीपमध्ये लॉंग ऑनचा खेळाडू येईल तोपर्यंत बॉल आपण पाहताय त्याच्या पुढ्यामध्ये पडला आणि त्यानंतर त्याने कलेक्ट केला. एक सिंगल तिथे मिळते. पहिल्या बॉलवर चौकार आला होता ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं, परंतु त्यानंतर विकास सुरोशेनं बांधून ठेवलं या ओव्हरमध्ये बॅटर्सला. 42 वर 1 सध्या स्कोर कार्ड आपण पाहताय. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. इथे देखील टर्न पाहायला मिळाला. गती कमी होती. अक्षरशः या शेवटच्या 5 बॉलवर विकास सुरोशेनं
फलंदाजांना थोडंसं आपण पाहताय त्या ठिकाणी आपल्या व्हेरिएशनच्या जोरावर शांत ठेवलं. 3 ओव्हरचा खेळ झाला. 43वा स्कोरबोर्डवर 1 विकेट गमावला वडवली बी टीमनं. मैदानाच्या मध्ये ऋतिक पाटील खेळतो. नवीन फलंदाज कमलेश गेला ज्यानं 1 बॉलचा सामना केलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये उर्वरित इथे दोन्ही फलंदाजांचा मानच किती असेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल. दुसऱ्या बाजूला पारगाव संघ कमबॅक झालाय. विकास सुरोशने कमबॅक करून दिलाय. 9 धावा त्यांना दिल्या, 1 विकेट. त्याआधी आपण 2 ओव्हरचा खेळ पाहिला तर 2 ओव्हरमध्ये तब्बल 34 धावा होत्या. त्यामध्ये 21 रन्स क्षितिज, त्यानंतर अनिकेत च्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर त्या तब्बल आल्या 13. हे षटक थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं. यश आलाय षटक क्रमांक 4 मध्ये आणि पुनश्च एकदा आपण पाहता यश चौथ्या ओव्हरला चौथा नवीन गोलंदाज वापरला. एक वेगळी स्ट्रॅटेजी आपण पारगाव संघाची पाहताय. जास्त वेग घ्यायचा नाहीये. यश गोलंदाजीसाठी कॉमेंट्री बॉक्स इन कडनं आपण पाहताय यशला. स्वागत केलं यशचं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं क्लासिकल कव्हर ड्राईव्ह चौकार. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह आपण पाहतात. दर्शनीय फटका ऋतिक पाटीलच्या बॅटमधनं आला. हा चौकार आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. अयशस्वी प्रयत्न होता. थोडासा राईज झाला. विकेट किपर देखील त्या ठिकाणी आपण पाहता त्याच्या हातामध्ये बॉल कॅरी करू शकले नाहीत. टर्न झाला होता बॉल, टप्पा पडला, पॉइंटला खेळाडू होते. इथे देखील एकच सिंगल मिळत्या. कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहताय. यशचा पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट आला. वर 1 सध्या स्कोर कार्ड आपण पाहता. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कमलेश पाटील मागच्या मॅच मध्ये धमाकेदार बॅटिंग त्याने केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. गोलंदाजीमध्ये देखील प्रभावशाली कामगिरी कमलेशची राहिली होती. इथे आपण पाहताय कमलेशला बीट करणारा वेगवान बॉल होता. वेगानं बीट केलंय कमलेशला. सुरुवातीला आपण पाहिलं तर शफल झाला, त्यानंतर राईज झाला. कमलेश दाखवतात की बॉल अचानक थोडासा बाउन्स झाला, छातीवरनं निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहताय. भरपूर चांगलं षटक आहे यशचं. मागच्या 2 ओव्हरमध्ये पारगाव संघानं भरपूर चांगलं कमबॅक करून दिलाय. इथे विकेटची संधी, डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. मिसकम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये, ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील. ज्यावेळी 2 खेळाडू रन्स घेतात दोघांमध्ये कम्युनिकेशन होणं आवश्यक असतं. गुगल वर्ल्ड आहे, हो नाही वेट. हे संभाषण होणं आवश्यक असतं, संवाद होणं आवश्यक असतं. संवाद मधला स काढला की वाद होतो. आणि इथे आपण पाहताय जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कमलेशला इथे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं असतं. 3 बॉल 5चा खेळ, 3.5चा खेळ झाला. काय अप्रतिम षटक राहिलं यशचं, ज्यामध्ये अवघ्या 6 रन्स त्याने दिल्यात. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. 49 वर 1 सध्या स्कोरबोर्ड आपण वडवली बीचं पाहताय. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट आणि इथे ओव्हरची होते समाप्ती, परंतु बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि आपण पाहताय ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे, इट्स अ फेअर बॉल. बॅटिंग टीमकडनं रिव्ह्यू घेतला आणि तिसरे पंचांचा निर्णय थोड्याच वेळात येईल. एकत्र जमायचं नाही आणि लगेचच आपण खेळायला गोलंदाज घ्यायचा आहे टीम पारगाव.
फेअर बॉल आहे. षटकाची संगता होते आणि यशस्वी षटक यशनं आपण पाहताय या ठिकाणी संपन्न केलंय. 4 ओव्हरचा खेळ झालाय. स्कोरबोर्डवर धावसंख्या 49 धावा. मागच्या 2 ओव्हरमध्ये आल्या तब्बल फक्त 15 धावा 12 बॉलमध्ये आणि 1 विकेट. शेवटचं षटक विकास आपण पाहताय गोलंदाजीसाठी. विकास सुरोश ज्यानं पहिलं षटक 9 धावांचं टाकलं होतं. गतीमध्ये परिवर्तन आहे. बॉल टॉप एज हवेमध्ये. टिप्पर क्षेत्ररक्षक पुढे आला आणि त्याच ठिकाणी चुकी झाली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पंजी पाऊन्स असतो. बॉल त्याच्या पुढ्यामध्ये टप्पा पडला, थोडासा फ्लाय झाला. कोणत्याही प्रकारची जजमेंट न घेता अक्षरशः धावत सुटला होता बॉलवर आणि लास्ट मोमेंटला बॉलनं त्याला हुलकावणी दिली. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना 51 धावा. जो रन रेट जी गाडी पहिल्या 2 ओव्हरला 5व्या गिअरवर शिफ्ट केली होती विशाल पाटीलनं, ऋतिक पाटीलनं, त्यानंतर कुठेतरी विकास सुरोशच्या षटकानंतर ब्रेक लागलाय आणि विकास सुरोशनं षटक टाकल्यानंतर यशचं अप्रतिम षटक आणि पुन्हा एकदा विकास सुरोश आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील बॉल चांगला आहे. चांगला लाईनवर आहे. डीपमध्ये यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा बॉल टर्न होतोय. क्षेत्ररक्षक लास्ट मोमेंटला बॉल अडवतात आणि ते 2 धावा पूर्णशः एकदा कंप्लीट करतात. विकास सुरोशच्या विरोधामध्ये मोठे फटके या ठिकाणी मारण्याची मुभा तो देत नाहीये फलंदाजांना. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक बॉलवर टप्पा, लाईन, व्हेरिएशन्स यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत त्यामध्ये यशस्वी देखील राहिलाय विकास सुरोशे. हा देखील फटका ऑन साइड रन गेला अलॉंग द कार्पेट आहे. डीपर क्षेत्ररक्षक इथे देखील 2 धावा मिळू शकतात परंतु नाही. यावेळी एकच रन घेतली आहे कमलेश पाटीलनं. स्ट्राईक ऋतिक कडे ठेवली आहे. एकच धाव इथे मिळते. धावा संख्या स्कोर कार्डवर 54 धावा. भरपूर चांगल्या प्रमाणे पारगाव संघानं कमबॅक केलाय. 54 धावा संख्येवर सध्या आपण पाहता स्कोर कार्ड आहे. शेवटचे 3 बॉलचा केस शिल्लक आणि आता ऋतिक पाटील कडे स्ट्राईक आहे. 9 बॉलचा सामना त्याने केला. 17 धावा संख्येवर तो खेळतोय आणि त्याच्याकडनं आता मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. कमलेशनं प्रयत्न केला परंतु या मॅच मध्ये कुठेतरी कमलेशचा तो मागच्या मॅचचा लय त्याला सापडला नाही. गोलंदाजी भरपूर चांगल्या टप्प्यावर होत्या. विकास सुरोशे हा बॉल देखील पहा. बॅक टू द बॉलर मागे खेळलेत. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पुढे आलेत. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केलात. काय रन बिटवीन द विकेट आहे. ही खासियत आहे वडवली बी टीमची. आपण पाहता रन बिटवीन द विकेट असेल, आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण असेल, यासाठी ओळखला जातो हा संघ. खरं तर 56 धावा 2 बॉलचा केस शिल्लक आहे. विकास सुरोशचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कौतुकास्पद कामगिरी या खेळाडूनं केली आहे. कमबॅक करून दिले पारगाव संघाला. यावेळी लाईन पाहावी लागेल. उजव्याशीच्या भरपूर बाहेर हा बॉल आहे. जास्त स्विंग झाला. बॉल वाईट अंपायरने घोषित केला. बॅक ऑफ द हँड टाकला होता पहा. त्याच अँगलनं बाहेर गेला. उजव्याशीच्या भरपूर बाहेर होता पण दर्शवता व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावत संख्या आपण पाहता सध्या स्कोर कार्डवर 57 वर 1. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला टॉस साठी यायचंय. पोगाव संघ आणि आचेगाव संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी. काय बॉल होता. भन्नाट बॉल होता. वाईट यॉर्कर. चांगला टप्प्यावर पिचिंग करत असताना ॲक्युरेसी मेंटेन केली या बॉलवर विकास सुरोशेनं. 2 षटकांचा फेजाचा संपन्न होत आहे. एकच बॉलचा केस शिल्लक राहिलाय आणि असं वाटलं होतं सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जी धावत संख्या कुठेतरी जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता भरपूर जास्त, त्याला पूर्णपणे ब्रेक लावलंय ते आपण पाहताय पारगावच्या या खेळाडूने. विकास सुरोशेचं त्यामध्ये खास कौतुक असेल आणि यशचं षटक ज्यामध्ये फक्त 6 धावाला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. धावत संख्या 58. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटीलची खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली गेली. विकास आणि यश या दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून प्रयत्न सातत्यानं राहिलाय परंतु यश त्यामध्ये आला नाही. शेवटच्या बॉलवर विकेटची संधी होती. कॅच होते ड्रॉप. 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण
केल्या आहेत की नाही याचं उत्तर तिसरे पंच देतील आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेलाय. हॅलो, जय हनुमान पुगाव संघ आणि त्यांच्या पक्षामध्ये नॉट आउट. 2 रन कंप्लीट. धावा झाल्या 60. 61चं टार्गेट. ती अभिमानास्पद आहे. 19 फेब्रुवारीची ती रात्र, 19 फेब्रुवारीचा तो पवित्र दिवस उजाडतो आणि जणू काही सह्याद्री स्वतः उभा राहून गर्जना करतो. शिवनेरी किल्ल्यावरती जन्मले ते बालक पुढे महाराष्ट्राच्या इतिहासाला असं काही वळण देईल याची जाणीव त्या क्षणी कुणालाच नव्हती. पण जिजाऊंच्या संस्काराने घडलेला तो शिवबा अन्यायाविरुद्ध उभा राहिला. डोळ्यात करुणा, मनामध्ये धर्म आणि हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदवी स्वराज्य संस्थेसाठी, हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून मुठभर मावळ्यांसहित स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या राजा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा आज या क्रीडांगणावरती उपस्थित प्रत्येक हिंदू बांधवाला विनंती आहे की आज खरं तर शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त खरं तर 12 वाजून गेलेल्या शिवजन्मोत्सव सोहळा प्रत्येक घराघरामध्ये सुरू झालाय. खरं तर चौकातले गणपती घरात आले पण घरातले शिवराय कधी चौकात गेले नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये असलेले शिवराय आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी शिवजयंती साजरी करायला हवी. प्रत्येकाच्या घराघरात शिवजयंती साजरी व्हायला हवी. आज या स्पर्धेच्या वतीनं छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा आपण अर्पण करूयात. जय शिवराज. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांना धडाकेबाज चषक वडवली 2026 मोस्ट अवॉइडेड क्रिकेट टुर्नामेंट म्हणावे परी कीर्ती रूपी उरावे. आजही मनाच्या प्रत्येकाच्या कुठे ना कुठे कोपऱ्यामध्ये स्वर्गीय भरत शिंगोळे यांची आठवण नेहमी असेल. काहींचं मन पूर्णपणे भरलेलं असेल त्यांच्या आठवणीने. कारण अगदी दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस आणि क्रिकेटच्या पटलावरचा हुकमी एक्का काळाच्या पडद्याआड गेला. काळानं अशी काही त्याच्यावरती झडप घातली
की कोणी विचारही केला नव्हता की हा हुकमी एक आपल्यातून नाहीसा होईल. पण आज जरी खरं तर भरतदादा आपल्यात नसतील, पण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्या भेटीस आलेला आहे. मोस्ट अवॉइडेड क्रिकेट टुर्नामेंट अँड वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस क्रिकेट टुर्नामेंट. ज्या स्पर्धेची चर्चा सध्या अखंड महाराष्ट्रभर सुरू आहे, धडाकेबाज चषक वडवली. ओ पहिलाच बॉल, रफ्तार का सौदागर कोहिनूर हिरा डोंबिवलीचा, वडवलीचा सध्या गोलंदाजी मार्कवरती कमलेश पाटील. ठाणे जिल्ह्याचं, ठाणे संघाचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं. आणि असंच नाही त्याला कोहिनूर म्हटलं जात. अनिकेत स्ट्रायकर इनवरती पहिला डॉट. कमलेश लेफ्ट आर्म फास्ट बॉलर, फटका चांगला आहे ओव्हर द बॉलर सेट. फिल्डर धावतायत, बॉल अडवलंय. आउटफील्ड मध्ये प्रचंड देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कल्पेश तिथे फार वेगानं आले. ज्या वेगानं चंदर आणि जपान धावतो ना प्रत्येक अड्ड्यामध्ये, त्या वेगाने कल्पेश देखील तिथे पोहोचलाय. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 28 बॉल 59 ची गरज या मॅच मध्ये. कोहिनूर त्याच्या विरोधामध्ये फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आहेत, तोडे झालेत. फंबल मिळेल फायदा, फलंदाजांना धावा घेतल्या जातील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डर तिथे शुभम पाटील होते, श्वास पडत राहिले. आउटफील्ड मध्ये आपण पाहत आहोत रुपेशला आणि त्याच वेळेला डीप मध्ये कल्पेशला आपण पाहत आहोत. 3 बंधूंची ही त्रिमूर्ती या खरं तर संघामध्ये खेळताना आपण पाहतो नेहमी. रुपेश, कमलेश आणि कल्पेश, वैदिक पाटील, विकास. सध्याच्या घडीला आपण पाहतो अनिकेत आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलमध्ये 4 खर्च केल्यात. कमलेशनं गोलंदाज आहे कावा, तो देत नाही धावा. आणि कल्याण डोंबिवली ठाणे रायगड मध्ये चालते कमलेश पाटीलची हवा. मिळवली विकेट. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18. आणि तिथून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलं. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्यासाठी. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती मुठभर मावळ्यांसहित रक्ताचा अभिषेक करून त्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि अखेर आपल्या आईसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 4 बॉल 4 धावा 1 विकेट. कावा कमलेश पाटील सध्या करतोय वडवलीच्या मैदानावरती आपल्या नावाची हवा. फटका चांगल्या बॉलला अडवलाय. गुड फिल्डिंग जुनी हार्दिक पांड्या. शुभम पाटीलला पण तिथे पाहत आहोत. बॉलला अडवलंय, सिंगल मिळतीये. सध्याच्या घडीला पारगाव संघाला विचार करण्यास भाग पाडलंय. टीम आधी 11 चेंज द गेम वडवली बीनं की आता या गोलंदाजाच्या अगेन्स्ट धावा बनवायच्या कशा. ठाणे संघाचं प्रतिनिधित्व केलंय कित्येक पर्व सातत्याने कावानं. कमलेश पाटील त्याचं नाव, कावा म्हणून त्याची ओळख, न धावा देणं त्याचं काम आणि सध्याच्या घडीला तो तेच करतोय. देत नाही धावा गोलंदाज कावा. कमलेश पाटील शेवटचा बॉल विकाससाठी. विकासला बीट केलंय. स्विंग आणि मिस होतोय पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. काय लय मिळाले कमलेश पाटीलला. विकासला झकास कामगिरी करावी लागेल पण सध्या तरी त्याला ठेवलंय शांत. पहिला डॉट, शेवटचा डॉट. ओव्हर समाप्त झाली पहिली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5-1 बॅटिंग करत असताना टीम पारगाव. च्या कानाकोपऱ्यामध्ये
हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर आज शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाईल मोठ्या थाटामाटानं. वरद शंभू 11 पारगाव पुणे दौंड परिसरातील हा संघ सलग 14 फायनल्स जिंकून आज मात्र धडाकेबाज चषक वडवली नगरीमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला आजच परमपूज्य स्वामी डिकेदासजी महाराज क्रीडांगण डायगर सुवर्ण नगरीमध्ये चॅम्पियनशिप पटकावली आहे. प्रवीण शेठ तांडेल बेतवडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहिला. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम. वडवली बी फटका फसलाय डाऊन दी बॉल फिल्डर नाही, अनुमान लावता आला नाहीये. शुभमला दूर राहिलाय. थोडीशी नाराजगी दाखवतात विशाल पाटील देखील. कमलेश देखील कॉल करतायत कॅच वरती येणं गरजेचं होतं. बाहेरून अनुमान लावणं थोडं सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळतात ना त्यांना ती स्थिती माहीत असते की एक्झॅक्टली त्या मोमेंटला काय करायचं आहे. बाहेरून आपण लाख अनुमान लावू. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ऋतिक मिस्टर ISPL गोलंदाजी मार्कवरती ऋतिक पाटील या संघाचा मुख्य खेळाडू. ISPL मध्ये अगदी आपण पाहिलं तर त्याच्या संघ रनर्सअप राहिला आणि सध्या तो आपल्या गावासाठी खेळत असताना कोला टाकण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. क्रिकेटची कारकीर्द त्याची अगदी आपण पाहिली ना तर बाईकचं शोरूम खोलून बसेल हा पट्ट्या. 20 बाईक तब्बल त्याच्या नावावरती आतापर्यंत राहिलेल्या त्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. नाव त्याचं ऋतिक पाटील. आचेगाव संघ कर्णधार जर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आचेगाव टीम कॅप्टन मॅनेजमेंटशी आपण त्वरित संपर्क साधा. फार एंड वरून गोलंदाजी मार्कवरती ऋतिक पाटील पुन्हा एकदा वळतोय. मिस्टर ISPL कल्याण डोंबिवलीचा अभिमान, वडवलीकरांचा स्वाभिमान. जो ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये टायगर्स ऑफ कोलकाता टीमला त्याने रिप्रेझेंट केलं. तो सध्या बॉलिंग मार्कवरती आहे. एक जेन्युइन ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. विथ द बॅट कंट्रीब्युशन त्याने जरूर दिलं आणि आता गोलंदाजी करण्याची जबाबदारी. विकास स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस ऑन साइडला टायमिंग चांगला आहे. बेमिसाल स्ट्रोक गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज करण्याचा प्रयत्न विकासच्या बॅटमधनं. झकास चौकार. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट बट स्वीट. ग्रुप मीटिंग, टीम मीटिंग सध्या पार पाडली गेली. त्याचं कारण की धावांची इन्व्हेस्टमेंट थोडी कमी आहे, पण पहिल्या ओव्हरमध्ये फार कमी धावा खर्च केला या ओव्हरमध्ये. त्यामुळे कुठेतरी ऋतिक पाटीलला एक दबाव बनवून ठेवावा लागेल. जो दबाव पहिल्या ओव्हरमध्ये कमलेश पाटीलनं बनवलाय. विकास सध्या प्रेशर रिलीज करतोय. चौकार त्याच्या बॅटमधनं. यावेळेस देखील ऑफसाइड रिजनला वॉल शॉट. ग्रेट टायमिंग. टेक्निकली कंट्रोल मध्ये फलंदाज पाहायला मिळाला. हा बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. कमलेश पाटीलच्या विरोधामध्ये जेव्हा त्याने पहिला बॉल फेस केला थोडी लय होती गोलंदाजामध्ये. आपण पाहिलं तर पडल्यानंतर हलकासा तो चेंडू हवेमध्ये लहरीवरती घेत असताना तो बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पण ऋतिकच्या अगेन्स्ट जे 2 बॉल त्याला मिळाले ते यापूर्वीचा जो स्लॉटमध्ये होता थोडासा ओव्हर पिच आणि यानंतरचा बॉल जो ड्रायव्हिंग लेंथवरती होता. सुंदर ड्राईव्ह केला स्वीपर कव्हरला. ऑनसाइडला स्वीप करायचा होता. लाऊड अपील. मच कॉन्फिडेंट टीम वडवली बी. आधी 11 रिव्ह्यूची मागणी करतात, पण लक्षात ठेवा आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये जयेश. आर्ग्युमेंट करू नका. स्टंप माईक स्निकोमीटर आपल्याकडे नाहीये. सँडी गावा. चला पंचाचा निर्णय अंतिम असेल. डॉट बॉलची समाप्ती.
निर्धाव चेंडूची सांगत आपण पाहतात. विशाल पाटील, त्याच वेळेला सँडी, शॉर्ट पॉईंट शॉर्ट थर्ड मध्ये विकास, कमलेश, जयेश, प्रत्येकाने अपील केली, कॉन्फिडंट दिसत होते. पण पंच तटस्थ, पंचाने सांगितलंय त्यांच्या प्रथम निदर्शनात आलंय की बॅटच्या संपर्कात नाहीये. इट्स अ डॉट बॉल, इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. 19 चेंडू 45 गरज. या ओव्हरमध्ये जरूर 2 चौकार आले, पण ऋतिक पुन्हा तो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. विकास लोअर फुल टॉस, ड्राईव्ह केलाय, फटक्यात चांगलाय, डीप मध्ये फिल्डर तैनात. फर्स्ट कंप्लीट, सेकंडचा कॉल मिळणार नाही, धाव दुसरी. आणि तत्पूर्वी सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला बॅटर विकासनं, कारण ऋतिकच्या विरोधामध्ये आला त्याच्या बॅटमधनं चौकार 2 आणि 2 षटकांचा खेळ झालाय संपन्न. 2 षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपटलावरती येणारे बॉल 18 आणि विजयासाठी 44 धावांची गरज. ट्वेल्थ मॅन, येस, मॅनेजमेंट टीम मेंबर. सतीश सर, मॅनेजमेंट टीम. योगेश दादा, योगेश दादा. वेट, मॅनेजमेंट टीम येतात खाली. योगेश दादा, अधिकारी. पंच, चला बाकीचे समर्थक. नितीन दादा, चला आपण सगळ्यांनी बाजूला या. वडवली संघाचे सगळे पॅकर्स, समर्थक सगळ्यांनी जरा बाजूला चला.
जतीन सर. चला सामना सुरू करा आपण. योग्य तो निर्णय मॅनेजमेंट टीम आमच्यापर्यंत पोहोचवेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फार एंड वरून गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज, वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर कमलेश स्ट्रायकर एंड वरती झकास विकास आहे. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. विकासने ज्या प्रकारे 2 चौकार मारले होते ऋतिक पाटीलच्या विरोधामध्ये, त्याच प्रकारची बॅटिंग कमलेशच्या अगेन्स्ट याला करावी लागेल, अन्यथा सामना कठीण होऊ शकतो पाळगाव टीमसाठी. 61चं टार्गेट. कमलेश कोहिनूर ऑफ डोंबिवली सध्या बॉलिंग मार्कवर. विकास 2 चौकार येऊनही 6 मध्ये 9 त्याच्या बॅटमध्ये आलं. डॉट बॉल रेशिओ जास्त राहिला विकासचा. शॉर्ट फाईन डायरेक्ट हिट झाला असता तर काम होतं तमाम, पण सिंगल इथे मात्र एकवटली गेली. विकासला थांबावं लागेल. आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळावे लागतील. सध्या क्षितिज स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. डगआउट मध्ये गरमागरमीचं वातावरण, ज्याचं कारण स्कोरबोर्ड वरती धावा लागत नाहीये. प्रवास मोठा केलाय. दूरवरचा प्रवास करून मोठं स्वप्न घेऊन पाळगाव संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुणे दौंड परिसरातील हा संघ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये दबदबा असणाऱ्या चेंज द गेम वडवली बी आदी 11 या संघाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. कोहिनूर काबा सोडून दिलाय. वॉल लेफ्ट. व्हाईट बॉलचा इशारा. ऋतिक पाटील सहमत. होकारार्थी मान हलवली. लेफ्ट आर्म बॉलर आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर तो आपसूक बाहेर निघाला चेंडू. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या मदतीने धावा संख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता अतिरिक्तच्या मदतीने 19 वर. या एक्स्ट्रा धावांवरती लगाम लावावा लागेल, पण सध्या या एक्स्ट्रा धावेने जरूर थोडे का होईना खुश असतील पारगाव संघाचे समर्थक. नाही, टायमिंग होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कमलेश वा भाई वा, काय गोलंदाजी करतोय कोहिनूर ऑफ डोंबिवली. सध्या कोहिनूर हिरा या वडवलीच्या मैदानावरती चमकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सितारा आहे. ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यानं केलंय आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या पारगाव पुणे दौंड परिसरातील संघाला विचार करण्यास तो भाग पाडतोय. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्पा आणि भेदक मारा. सफलताचा रस्ता खरं तर कोणासाठी सोपा नसतो, पण कमलेशनं त्याच्या मेहनतीनं हा रस्ता आपल्या संघासाठी भरपूर सोपा बनवलाय. पुढचा बॉल क्षितिजसाठी. हा बॉल काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कमलेश पाटील. ना कोई संघर्ष अगर ना कोई चुनौती होगी क्या क्या मजा है तो अब जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी पड़ी हो सीने में. आगीचे निखारे जणू काही टाकतोय मैदानावरती. आलेला प्रत्येक बॉल फलंदाजांसाठी एक नवा संघर्ष आणतोय. पण बीता हुआ कल तुम्हारे दिमाग में अगर होगा ना तो आने वाला कल तुम्हारे हाथ से निकल जाएगा. मागील काही बॉल मध्ये काय घडलं हे माहित नाही मला. क्षितिजला कमबॅक करणं गरजेचं होतं, पण त्यानं विकेट सोडले स्वतःची. तो होतोय बाद. 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15. खरं बोलून एक सामना गमावलेला बेहत्तर, खोटं बोलून 10 सामने जिंकण्यापेक्षा. पंचांकडे पाहिलंही नाही त्या खेळाडूनं आणि तंबूचा रस्ता त्यानं पकडला. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. संघ अडचणीत आहे. त्याच्या मनाला हवं असतं तर तो विकेटवरती थांबला असता. पंचांकडे पाहिलं असतं, वाट पाहिली असती त्याने पंचांच्या निर्णयाची. पण मनामध्ये जेव्हा तुमच्या कोणतंही वाईट नसतं ना कोणाबद्दल, तेव्हा असा खेळ पाहायला मिळतो. सध्या बॉल अवे मध्ये. हो, रनिंग अँड ॲब्सोल्युटली स्टनिंग. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स वन फ्रॉम दिस टीम. विकास पाटील गेला बॉल खाली. विकेटचं पतन.
कामानं भरलाय विकेटचा रकाना. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13. बेचाळीस धावांची गरज आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य काय नाहीये. इम्पॉसिबल शब्दाला तुम्ही वेगळे करून वाचलत तर तो देखील सांगतो आय एम पॉसिबल. त्यामुळे जीवनामध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष केल्याशिवाय यश कोणालाही मिळत नाही. इथून मात्र येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 44 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये टीम डाउन पुणे पारगाव संघाला. जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा. हर हालात में अगर आगे बढ़ना है ना तो आने वाली हर एक मुश्किल से तुम्हें टकराना होगा. समोर लाख अडचणी येऊ द्या पण मनामध्ये जर विजयाचा निश्चय असेल ना तर सूक्ष्मातून पराभवाचा विचारही येऊ देऊ नका. अन्यथा विजयासाठी केलेली धडपड तुमची वाया जाऊ शकते. पण सध्याच्या घडीला स्वतःला फक्त एकच सांगावं लागेल टीम पारगावला की शर्यत अजून संपलेली नाहीये. कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. या शर्यतीमध्ये अखेर मी तेव्हा थांबेन ज्या वेळेस मला पूर्णपणे विजय माझा दिसेनासा होईल. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं 12 बॉल 42 ची गरज आहे. 21 ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे. आणि आता विकास स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जूनियर हार्दिक पांड्या, शुभम पाटील गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला शुभमचं स्वागत. स्वैग से नहीं विकास हर बार करते सिक्सर के स्वागत. षटकार. किरण आणि इथे मात्र विजयासाठी स्वप्न रंगवलंय. स्ट्रायकर एंड वरती झकास विकासनं. फुल टॉस. ओ इट्स अ वेस्ट ऑफ आय. बीमर नो बॉल घोषित केलाय पंचांनी. आणि ते मात्र विनाशकालीन विपरीत बुद्धी रनआउटच्या स्वरूपात गरज नसताना ही विकेट. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15. मैं आज मंगल करूंगी भूखे शेरों से खेलूंगी मैं.
च्या खात्यामध्ये विकेट. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14. अंक 1-4 ची सरासरी प्रति षटका मागे तुम्हाला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला पूर्णपणे या मॅच वरती कंट्रोल मिळाला टीम आधी 11 चेंज द गेम वडवलीला. 8 बॉल 34ची गरज असताना उंची भरपूर लांबी कमी. डाऊन दी बॉल कल्पेश आलाय, कोणती चूक नाहीये. विकेटचा पदम फलंदाज किशोर बाद. 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14. चौतीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शुभम पाटीलचा हा बॉल टॅप केला गेलाय. अंडरम बॉक्स स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. हर सुबह एक नया ख्वाब लाती है, हर मुश्किल अपने आपको एक राह दिखाती है. जो रुक जाए वो जिंदगी नहीं मेरे भाई, जो चलते रहता है ना वही जीत पाते. आणि आता जर या मॅच मध्ये जिंकायचं आहे तर प्रत्येक बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या बाहेर. 6 बॉल 34ची गरज या मॅच मध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती न्यू स्पीड गन ऑफ आधी 11 चेंज दी गेम वडवली बी. आर्यन म्हात्रे यापूर्वीच्या मॅच मध्ये त्याने विकेटचा रकाना भरत असताना काय भन्नाट गोलंदाजी केली. परमपूज्य DK दासजी महाराज क्रीडांगण डायगर सुवर्ण नगरीमध्ये आज या गोलंदाजानं काय कमालीची गोलंदाजी केली. आणि सध्या तरी तोच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट शेवटच्या षटकामध्ये सातत्यानं वडवली संघ या गोलंदाजाचा वापर करते. आणि त्याच्या गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर पोलीस जयेश पाटील आणि ऋतिक पाटील सातत्यानं त्याला काही ना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सध्या ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. गोलंदाज आर्यन म्हात्रे. म्हात्रेचा बॉल. वय वर्ष 16. काय गोलंदाजी करतोय. 16वं वरीस धोक्याचं, पण धोक्याचं नाही ते मोक्याचं आहे सांगितलं आर्यनने. संधी त्याला मिळाली. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या संघाची दहिशत आहे त्या संघामध्ये संधी मिळण्यासाठी ना अनेकांना धडपड करावी लागते. शर्तीचे प्रयत्न केले आणि वय वर्ष 16 असताना या संघामध्ये त्यानं स्थान मिळवलं. आणि त्याचं स्थान त्याने का निश्चित केलं ना, त्याची गोलंदाजी ऍक्शन, त्याने केलेल्या अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी सर्व काही सांगून जाते. पण हा फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला. अडवा बॅटनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आर्यन म्हात्रे पर किया वार. सिक्सर. आणि अगदी आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहत आहोत, मकर संक्रांत चषक स्पर्धेमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल इमर्जिंग प्लेयर सायकल स्पोर्ट्स त्याच्या नावावरती झाली होती. पण सध्या त्याच्या विरोधामध्ये आलेला हा चौकार. 4 धावा जरूर आल्यात, उशीर आल्यात. खरं तर हे फटके लवकर येणे गरजेचं होतं, कारण वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला असं म्हटलं जातं. सध्या आपण पाहिलं तर वय वर्ष 16 असलेल्या आर्यन म्हात्रे नामक गोलंदाजावरती केलाय वार आणि लेट पण थेट आलाय चौकार. 38 वर सध्या धावफलक. आर्यन म्हात्रे वळालाय पुढे.
चांगला बॉल, क्या बात आहे आर्यन. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल तिथे प्राप्त केली जाईल. आता 2 बॉल आणि विजयासाठी 22ची गरज. सामना भरपूर कठीण झालाय सध्याच्या घडीला. आता पाळगाव पुणे दौंड संघासाठी भरपूर मोठा प्रवास करत असताना या स्पर्धेमध्ये विजयाचं स्वप्न घेऊन ते दाखल जरूर झाले होते. पण आज मात्र आपण पाहिलं तर चेंज द गेम वडवली ब या संघाच्या समोर येताना आर्यन म्हात्रे ड्रीम डिलिव्हरी. टॉस झाला गुडलेन स्पॉट वरून चौका षटकार जरूर आलाय, पण या लहान गोलंदाजानं मनाशी निश्चय केलाय मी चांगली गोलंदाजी करून दाखवेन आणि डॉट बॉल हाताळलाय. फलंदाजाला अचंबित केलं. सरप्राईज सरप्राईज यू बॅटर. आर्यन म्हात्रे इज बॅक. काय गोलंदाजी ऍक्शन, काय टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल धीम्या गतीचा पुढे टप्पा. आर्यन ओव्हरची समाप्ती. सामना संपलाय. मॅच फिनिश. आधी 11 चेंज द गेम वडवली बीने तब्बल 21 धावांनी हा सामना जिंकलाय. मोठा जरूर प्रवास होता टीम पारगाव पुणे दौंडचा, पण या स्पर्धेमध्ये आलंय त्यांच्या हाती अपयश आणि म्हणूया त्यांना हार्ड लक, टफ लक. थँक्यू सो मच टीम पारगाव. दिलेल्या योग्य वेळेवरती आपण इथे उपस्थित राहिलात. लाईनअप करा, शेकहँड करा आणि त्यानंतर मैदान सोडा. लक्षात ठेवा दोन्ही संघ लाईनअप करायचं आहे आणि शेकहँड करायचं आणि तदनंतर हे मैदान सोडायचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. तर सामनावीराकडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. सुरुवातीला आपण पाहिलं तर आघाडीला येत असताना ज्याने 29 धावांचं बहुमूल्य कंट्रीब्युशन दिलं, तर अर्थातच या संघाचा पाठीचा कणा म्हणून ज्याला संबोधलं जातं, नो डाऊट अबाउट विशाल पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.